ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। 2000 कोटी रुपयांच्या इफेड्रिन प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांना ममता कुलकर्णी आणि आंतरराष्ट्रीय तस्कर विकी गोस्वामी हे दोघेही हवे आहेत। हे संपूर्ण प्रकरण ठाणे न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे। या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी होती की अमेरिकेच्या पोलिसांनी देखील ठाणे पोलिसांची या संदर्भात मदत घेतली होती। अखेर न्यायालयाने ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी या दोघांनाही फरार आरोपी म्हणून घोषित केलं आहे। गुन्हेगार म्हणून या दोघांना घोषित केल्यानंतर आता ठाणे पोलिसांना या दोघांना पकडणं काही प्रमाणात सोपं जाणार आहे असं बोललं जात आहे। या संदर्भात ममता कुलकर्णी आणि विकी गोस्वामी यांच्या विरोधात पोलिसांनी रेड कॉर्नर नोटीस देखील जारी केली होती। मात्र आता न्यायालयाने या दोघांनाही फरारी गुन्हेगार म्हणून घोषित केल्यानंतर आता हे दोघं हाती कधी लागतील या संदर्भात आता चर्चा सुरू आहे। प्रचंड मोठं प्रमाणातलं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे प्रकरण आहे। 2000 कोटी रुपयांचं हे संपूर्ण प्रकरण आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये ममता कुलकर्णी आणि तिचे पती विकी गोस्वामी हे पोलिसांना हवे आहेत। राज्यामध्ये यंदा 98% एवढा पाऊस पडेल असं हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। गेल्या वर्षी संपूर्ण देशभरामध्ये चांगला पाऊस झाला, मात्र त्याआधी 2 वर्ष संपूर्ण देशाने दुष्काळाच्या झळा सहन केल्या होत्या। यंदा समाधानकारक पाऊस पडणार हे हवामान विभागाने घोषित केल्यानंतर बळीराजा काहीसा आनंदित झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। यंदा वेळेवरच पाऊस येईल असं हवामान विभागाने सांगितलं आहे। अंदमान आणि केरळ येथे मान्सून दाखल झाल्यानंतर तो आगामी 1 ते 2 दिवसांमध्ये मुंबईमध्ये दाखल होईल अशा प्रकारची अपेक्षा होती। मात्र हा मान्सून आता 13 तारखेपर्यंत मुंबईमध्ये दाखल होईल अशी घोषणा देखील हवामान विभागाच्या वतीने करण्यात आली आहे। त्यामुळे आणखी काही दिवस तरी उन्हाच्या झळा मुंबईकरांना सहन कराव्या लागणार आहेत। मात्र सध्या तरी मुंबईकराला प्रतीक्षा आहे ती पावसाची। ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद भानुशाली यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा झाला। अरविंद भानुशाली यांनी 10 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष नव्हे तर चक्क 55 वर्ष पत्रकारिता केली आहे। पत्रकारितेच्या क्षेत्रातले पितामह असं वर्णन श्री अरविंद भानुशाली यांचं करता येऊ शकतं। पत्रकारितेच्या क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात त्यांना प्रेमाने आप्पा म्हणून संबोधलं जातं। गेल्या 55 वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक मुख्यमंत्री, अनेक राजकारणी आपण बघितले। या सगळ्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द देखील बघितली। मात्र या सगळ्यामध्ये वसंतदादा पाटील हे उजवे होते असं सांगायला आप्पा विसरत नाहीत। आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले त्यात एक बाळासाहेब खेर वगळता माझा सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संबंध आला। मोरारजी देसाईंचा तो गोळीबार, त्यानंतर निलंगेकरांचं आपल्या मुलीला जास्त मार्क दिले 2 मानून त्यांचं पाय उतार, अंतुलेंचा झालेला कोकण सिमेंट घोटाळा, या सगळ्या याच्यातून वसंतदादा त्या काळात खूप याच्यात आले आणि दादांनी जे काही महाराष्ट्राला काम केलं ते फार मोठं योगदान होतं। त्यानंतर मग शरद पवार आले, त्यानंतर सुशीलकुमार शिंदे आले, विलासराव 11 वर्ष मुख्यमंत्री होते, मनोहर जोशी होते, नारायण राणे होते। आता मधल्या दरम्यामध्ये खूप काही बदल झाले, अशोक चव्हाण झाले आणि त्यानंतर मग आता देवेंद्र फडणवीस आले। तर हा जो एक मधला काळ जो आहे गेल्या 30, 35, 40 वर्षाचा, या काळामध्ये अनेक मुख्यमंत्री, राजकीय नेते हे माझ्या याच्यातून गेले आणि म्हणूनच आजही कुठलाही मुख्यमंत्री मला आप्पा म्हणूनच हाक मारतो। कदाचित त्यांना विचारलं की आप्पा तुमचं नाव काय, तर त्यांना सांगता येणार नाही। अशी गेल्या अनेक वर्षाची ही माझी तपश्चर्या, परंपरा आणि सर्वात मुख्यमंत्री म्हणून दादांनी केलेलं काम हे अत्यंत अप्रतिम होतं। दादा फक्त 7वी शिकलेले होते आणि मला आजही तेच अनुभवाला येत आहे की शिक्षण
हे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं नाही, तर अनुभव आणि कामाची जी व्याप्ती आहे ती महत्त्वाची. दादा खिशामध्ये नोटांचं बंडल घेऊन बसायचे. गरीब माणसं ज्या वेळेला यायची त्यांच्याकडे, दादा माझं असं काम आहे, माझं तसं काम आहे, तर दादांना विचारायचे की दादा विचारायचे की तुला जायला पैसे आहेत का, भाड्याला पैसे आहेत का. तर खिशातून पैसे काढून त्याला भाड्याला द्यायचे. तू जेवला का, नसेल जेवला तर त्या समोरच्या माणसाला सांगायचे यांना जेवायला घाल. अशा अनेक अनुभव गेल्या 50-55 वर्षात आले. सध्या पुन्हा एकदा वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याचा विषय हा ऐरणीवर आलेला आहे आणि अशा वेळेस वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी निळूभाऊ खाडीलकर यांनी जो लढा दिला त्या आठवणींना देखील आप्पांनी यावेळेस उजाळा दिला. वृत्तपत्राच्या क्षेत्रातही अनेक अनुभव असे आले. निळूभाऊ खाडीलकरांनी लढलेला वृत्तपत्र स्वातंत्र्याचा लढा, त्याच्यामध्ये कृष्णा देसाई म्हणून झालेलं खून आणि त्यानंतर उच्च न्यायालयाने म्हटलं की तुम्ही ही बातमी कशी लिहिली, तुम्ही समक्ष तिथे होता का. तर त्यांनी सांगितलं तो आमचा हक्क आहे, आम्ही बातमी कशी लिहिली आम्ही तुम्हाला सांगणार नाही, पण वस्तुस्थिती सत्य आहे. कृष्णा देसाईचा खून हा झाला आणि तो रात्रीच्या पाळी झाला. आणि हे खाडीलकरांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला रामराव अधिकांसारखे वकील त्यावेळेला उभे राहिले आणि रामराव अधिकांनी त्या याच्यामध्ये खूप मोठं काम केलं आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा लढा त्या काळात खूप गाजला आणि मग तो आम्हाला विजय झाला. आणि कृष्णा देसाई खून खटल्यामध्ये हे सगळे जे आरोपी होते त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. आताही तुम्ही जर पाहिलं तर मामा वाईकर म्हणून आहेत, मामा वाईकर आजही अंथरुणाला पडलेले आहेत, परंतु त्या काळामध्ये ते जन्मठेपेची शिक्षा भोगून आले कृष्णा देसाई खून खटल्यात. अशा अनेक गोष्टी आहेत. पुरा बेहरे आमचे होऊन गेले, माधवराव गडकरी होऊन गेले. माधवराव गडकरीने अंतुलेना घालवलं. वृत्तपत्राच्या ताकद किती असते ते आम्ही दाखवलं ना, की एक वृत्तपत्र हे करू शकतो. 75ची इमर्जन्सी आणीबाणी, या 77च्या आणीबाणीमध्ये गोयंकांनी जे काम केलं, लोकसत्तेचे इंडियन एक्सप्रेसचे मालक, त्यांनी जे काम केलं ते जगविख्यात काम होतं. इंदिरा गांधींचं सरकार कोसळणं हे फक्त जयप्रकाश नारायणांना त्यावेळेला जर कोणी मदत केली असेल तर फक्त गोयंकांनी आणि लोकसत्ता इंडियन एक्सप्रेसनी मदत केली. आणि आजही ते एक्सप्रेस हाऊसवर पेंट हाऊस आहे आणि ते पेंट हाऊस जर तुम्ही पाहिलं तर पेंट हाऊस फक्त केवळ जयप्रकाश नारायणकरताच गोयंकांनी बांधलं. अशा अनेक कथा आहेत, अनेक हे आहे, अनेक जवळून पाहिलेले किस्से आहेत, अनेक संपादक झाले, अनेक लेखक झाले, अनेक वादग्रस्त प्रकरणं झाली. माझ्या आयुष्यात तर कितीतरी वादग्रस्त प्रकरणं झाली. 1970 साली झालेल्या भिवंडीच्या दंगलीमध्ये आप्पांनी अतिशय परखड पत्रकारिता केली होती. त्यावेळेस जे 255 नावं शस्त्रास्त्रांसाठी छापली होती त्यामध्ये त्यांच्या नातलगाचं नाव छापण्याचा करारीपणा देखील त्यांनी दाखवला होता. 1970मध्ये ज्या वेळेला माझं हे झालं, इथे भिवंडीला दंगल झाली, त्या दंगलीमध्ये आमच्या भागातल्या बंदुका वापरल्या गेल्या आणि मग बंदुका वापरल्या गेल्यानंतर त्या बंदुकांमध्ये माझ्या स्वतःच्या मोठ्या भावाच्या सासऱ्याचं नाव होतं आणि मग त्या सासऱ्याचं नाव मी छापलं. पहिलं नाव कोणाचं छापायचं असेल तर माझ्या नातलगाचं छापू, मग बाकीच्यांचं छापू. 255 लोकांची नावं छापली गेली आणि त्या काळात माझ्या घरावर मोर्चे आले. माझं घर जाळण्याचा प्रयत्न झाला. माझी बायको 2 नंबरच्या मुलाला बाळंतीण होती, तिला फिट्स यायला लागल्या. घरात सगळं वातावरण हे बंद झालेलं आणि अशा याच्यात मी तावून सलाखून निघालो. मादान चौकशी आयोगाला त्या केसमध्ये म्हणायला लागलं माझ्या बातमीमुळं की भिवंडीची दंगल ही पूर्वनियोजित होती, त्या भागातून बंदुका खरेदी अगोदर केल्या गेल्या. अशा अनेक समरप्रसंग आहेत की ते जीवनात झाले आणि त्यामध्ये यशस्वी झालो. नवीन पत्रकारांना देखील आप्पा आपल्या खास शैलीमध्ये मार्गदर्शन करतात. नाही, समीकरणं म्हणाल तर समीकरणं ही रोजच्या रोज बदलली जातात. समीकरणाचं ज्या वेळेला आपण सगळं व्याख्या करतो त्यावेळेला समीकरणं रोज बदलली जातात आणि मग ती समीकरणं बदलल्यानंतर आम्हीही बदललं पाहिजे ना. समीकरणं बदलल्यानंतर आम्ही जर त्याच मतावर जर ठाम राहिलो तर ते शक्य नाही आणि म्हणूनच आत्ताच्या प्रवाहात आम्ही यशस्वी झालो. आजही 75चं वर्ष आहे
तरीसुद्धा ती पत्रकारिता मी डोळ्यापुढे ठेवूनही आजही करतो. म्हणजे रस्त्याने चालत असताना मागे काय आहे आपण झालेलं आहे हे जर लक्षात ठेवलं तर आपल्याला समीकरणं नक्की समोरची दिसतात आणि ती आपण यशस्वी ठरतो. नाही आता राजकारणी पंतप्रधान, आता मोदींच्याकडे मी स्वतः जाऊन भेटून आलो. लोक मला विचारलेले खरंच आप्पा भेटले का, तर मी त्यांना फोटोज दाखवले सगळे. अनेक गोष्टी अशा असतात की हा खरंच माणूस पोचू शकतो का. आजही मला मंत्रालयामध्ये मला कोणाच्याकडे अपॉइंटमेंट घ्यायला लागत नाही. असे अनेक आत्ता इथं समोर बसलेले लोक आहेत, त्या सगळ्यांना माहीत आहे. मला अपॉइंटमेंट लागत नाही आहे. मी राष्ट्रपतींकडे जातो तर मला अपॉइंटमेंट लागत नाही आहे. पंतप्रधानांकडे मला अपॉइंटमेंट लागत नाही. मी एखाद्या कुठल्या तरी माणसाला सांगतो. मी आत्ता मागच्या आठवड्यात दिल्लीला गेलो, त्यावेळेला मी सुमित्रा राजेंना सांगितलं. सुमित्रा राजे माझ्या ठाण्याच्या मुलगी आहे, माहीत आहे तुला. सुमित्रा राजे ह्या इंदूरमधून लोकसभेवर निवडून आल्यात, पण त्या ठाण्याच्या माहेरवासीने आहेत. आणि ती मला म्हणायला लागली, अरे आप्पा तू पंतप्रधान काय, तू मला सांग राष्ट्रपतीला भेटायचे, मी घेऊन जाते तुला. मला 5 मिनिटामध्ये मला तिने पंतप्रधानांची भेट दिली. समोर पाहिले तर लोक सगळे केंद्रीय मंत्री बसलेले होते. मला काय वाटत नाही त्याचं, पण तुमच्यात इच्छाशक्ती मात्र पाहिजे. इच्छाशक्ती पत्रकारात नसेल तर तो माणूस यशस्वी कधीच होणार नाही. गेल्या 55 वर्षांपासून पत्रकारिता करणाऱ्या अरविंद भानुशाली उर्फ आप्पांना आमच्या वतीने देखील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पीतांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. बस बस रोक दो. कितने हुए भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये लीजिए. सर छुट्टे नहीं हैं. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, यूपीआई के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम यूपीआई को सपोर्ट करते हैं. मेरा देश मेरा देश मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. बॅरॉन मेन्स स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन्स स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन्स स्टुडिओ. एथनिक मेन्स वेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर, शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेल मध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ.
2 दिवसांपूर्वी मावळी मंडळ शाळेमध्ये पालक आणि प्रशासन एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. विषय होता तो या ठिकाणी पुरवण्यात आलेल्या गणवेशांच्या दर्जाचा. पालकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये घोळ असल्याचा आरोप केला होता. 500 ते 600 रुपये किमतीचे गणवेश 1200 रुपयामध्ये गळ्यात मारले जात असल्याचा आरोप पालकांच्या वतीने करण्यात आला होता. त्याचप्रमाणे ज्या दर्जाचे गणवेश पुरवण्यात आले आहेत तो दर्जा देखील अत्यंत सुमार असल्याचं पालकांनी म्हटलं होतं. या संदर्भात पत्रकारांनी ज्यावेळेस मावळी मंडळ शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली होती त्यावेळेस मावळी मंडळाच्या वतीने पत्रकारांना देखील उडवाउडवीची उत्तरं देण्यात आली होती. मात्र आता या संदर्भात पालकांची समजूत काढण्यात आली असून गणवेशांच्या दर्जाबाबत देखील पालकांशी चर्चा करण्यात आली आहे आणि हे संपूर्ण प्रकरण आता मिटलं असल्याचं मावळी मंडळ शाळेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा दर्जा आणि मूल्याबाबत गणवेश उत्पादक यांनी स्वतः पालकांशी संवाद साधला असून पालकांची शंका दूर केली असल्याचा दावा शाळेच्या मुख्याध्यापिका तृप्ती खारकर यांनी केला आहे. शेतकरी संपाचा आजचा 7वा दिवस आहे. मात्र अद्यापही या संदर्भात काही तोडगा निघालेला नसल्याकारणाने आता बाजारामध्ये शेतीमालाचे भाव कडाडू लागल्याचं चित्र बघायला मिळतं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाशी मार्केटमध्ये येणाऱ्या भाज्यांच्या आवकीमध्ये मोठ्या प्रमाणात कमतरता निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळे भाज्यांचे दर देखील वाढू लागले आहेत. एकीकडे भाज्यांचे दर वाढत असताना दुसरीकडे दुधाचे दर देखील वाढत आहेत. मुंबई वगळून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांनी बंद पुकारला होता. या बंदला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यापाठोपाठ शेतकऱ्यांची ठिकठिकाणी आंदोलनं अद्यापही सुरूच आहेत. शेतकऱ्यांच्या नेत्यांनी काल राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांची खरोखर गरज आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल आणि ही कर्जमाफी देशाच्या इतिहासातली सगळ्यात मोठी असेल अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. मात्र असं असून देखील राज्यभर आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसायला लागला असून भाज्याच्या मंडईमध्ये आता भाज्यांचे दर चढे झाले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य शहरी नागरिक देखील हवालदिल होऊ लागला आहे. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ सुंदर नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. लिव्ह इन रिलेशनशिपवर भाष्य करणारा संस्कृती सिनेविजन प्रोडक्शन प्रस्तुत कंडिशन्स अप्लाय अटी लागू हा चित्रपट आगामी 7 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित हा सिनेमा हा लिव्ह इन रिलेशनशिप्सवर भाष्य करतो. लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल सध्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात बोललं जातं. नेमकं याचे विरोधक देखील आहे आणि याच्या बाजूनी बोलणारे नागरिक देखील मोठ्या प्रमाणात आहे. मात्र असं जरी असलं तरी अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री दीप्ती देवी यांच्या लाजवाब अभिनयाने नटलेला हा चित्रपट मराठमोळ्या प्रेक्षकांसाठी एक
चांगली अपॉर्च्युनिटी ठरणार आहे ह्यात शंका नाही. अभय ही व्यक्तिरेखा मी या चित्रपटात करतो आहे की जो एका ऑडीच्या शोरूमचा तो मॅनेजर आहे आणि त्याच्या कौटुंबिक आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्यात की नात्यांवरचा त्याचा विश्वास उडाला आहे. त्यामुळे लग्नाशी संबंधित प्रेम किंवा अजूनही काही स्त्री पुरुष संबंधात या नात्यांविषयी तो भयंकर वृक्ष आहे आणि त्याच पद्धतीचं अत्यंत कोरडं असं त्याचं निरस असं आयुष्य आहे. अटी लागूमध्ये स्वरा हळदणकर हे ती रेडिओ जॉकी असते आणि तिची काही मतं खूप जास्त स्ट्रॉंग असतात लग्नाविषयीच्या. काही गोष्टी तिच्या आजूबाजूला अशा घडल्यात किंवा कुटुंबामध्ये अशा घडल्यात की ज्यामुळे तिला लग्न हे नाव द्यायला आवडत नाही आहे. ते ह्या फिल्ममध्ये दाखवण्याचा खूप प्रयत्न केला आणि रादर स्वरा आणि अभय दोघेही वेगवेगळ्या लेवलमध्ये येऊन वेगवेगळ्या वलयात तर बाहेर पडून की नव्या वलयात येतात आणि त्याला कंडिशन करतात. इट इज ऑल अबाउट अटीला. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील वित्तम बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, कॉटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.